नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 13 फेब्रुवारी 2024 वार मंगळवार. तर या दिवशी आलेले आहे गणेश जयंती. तर या दिवसाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. विनायक चतुर्थी, उदक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. तर याच दिवशी गणेशांनी काशी येथे धोंडीराज हे रूप धारण केलं होतं. तर गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे या दिवशी नक्कीच काही शेवाया करा. तर काही शेवाया वर्षातून एकदाच म्हणजे या दिवशीच केल्या जातात. त्यामुळे आवर्जून सर्वांनी या सेवा या दिवशी चुकवू नका. तर कोणत्या सेवा करायच्या आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर या दिवशी सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. तर एका तांब्याच्या ताटात किंवा स्टीलच्या किंवा पितळीच्या ताटामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हळद कुंकू वा आणि त्या तांदळावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा आणि गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. ओम गणपतये नमो नमः या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करूनही तुम्ही अभिषेक करू शकता. तर अभिषेक हा पंचामृताने करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून कोरडी करून घ्या आणि गणपती बाप्पांना स्थापन करा. त्यानंतर हळद कुंकू अर्पण करा, अक्षता अर्पण करा. त्याचबरोबर लाल जास्वंदीचं फूल जर मिळालं तर तेही तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता आणि नाही मिळालं तर कोणतंही लाल फूल अर्पण करा. त्यानंतर आपल्याला 21 दुर्वांची एक सेवा करायची आहे. तर यासाठी आपल्याला 21 दुर्वा घ्यायचे आहेत. तर 21 दुर्वांचा आपल्याला एक बंच बनवायचा आहे. तर असे आपल्याला 21 दुर्वांचे 21 बंच बनवायचे आहे. तर आपल्या सुखासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. तर या दुर्वांची जुडी उचलायची आणि त्या दुर्वाच्या शेंड्याला हळद कुंकू लावायचे आहे. ते आपल्या उजव्या हातात ठेवायचं आहे आणि दुर्वांचा बंच हा आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचा आहे आणि त्याचा शेंडा हा आपल्याकडे असावा आणि आपल्या मागचा भाग हा देवाकडे असावा. तर हा बंच हातामध्ये ठेवूनच आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर ती जोडी गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची आहे. त्यानंतर दुसरी दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि त्याला पण हळदी कुंकू लावून गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे एक वेळा आणि परत तीही आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची आहे. तर असं त्या 21 जोड्या एक एक करून हातामध्ये घेऊन त्याच्या शेंड्याला हळदी कुंकू लावून आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणून त्या सर्व जोड्या आपल्याला एक एक करून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत. तर अर्पण करताना जो मुळीचा भाग आहे तर तो गणपती बाप्पांच्या चरणावर आला पाहिजे आणि शेंड्याचा भाग हा आपल्याकडे आला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हे अर्पण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही आजारपण आहे, समस्या, दुःख आहे तर ते सर्व दूर जाऊ दे. तर ज्या तुमच्या अडचणी असतील त्या गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत. त्यानंतर या 21 दुर्वा काय करायच्या तर या सर्व दुर्वांचे बंच उचलायचे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात आपल्याला जाऊन ते अर्पण करायचे आहे. तर ही सेवा सकाळी दुपारीही तुम्ही करू शकता. तर खूप प्रभावी अशी सेवा आहे. तर नक्कीच श्रद्धेने करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. त्यानंतर मुलांसाठीही आपल्याला काही सेवा करायची आहे. तर त्यांना गणपती अथर्व शीर्ष म्हणायला सांगायचं आहे किंवा गणपती स्तोत्रही म्हणायला सांगायचं आहे. तर याने त्यांची प्रगती होईल, त्यांना यश मिळेल. तर ज्या मुलांना वाचता येत असेल तर त्यांच्याकडनं हे म्हणून घ्यायचं आणि ज्यांना येत नसेल तर त्यांना आपल्या बाजूला बसवून आपण म्हणायचं. त्यानंतर गणपती बाप्पांना गुळाचे लाडू त्याचबरोबर मोदकाचा नैवेद्यही दाखवायचा आहे किंवा गुळ खोबऱ्याचाही नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. तसेच त्यांना ज्यांचं लग्न जमत नाही तर त्यांनी या दिवशी थोडेसे तांदूळ घ्या आणि त्या तांदळामध्ये ते तांदूळ पिवळे करा आणि गणेश जयंतीच्या दिवशी 21 गणपतींना या अक्षता त्यांच्या डोक्यावर थोड्या थोड्याशा अर्पण करायच्या आहे. तर ज्यांचं लग्न जमण्यासाठी ही सेवा करणार आहे तर त्यांनीच ही सेवा करायची आहे. तर प्रथम आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या डोक्यावरती हे तांदूळ टाकायचे आहेत. तर जे आपण वाटीभर तांदूळ पिवळे केले आहे तर त्यातल्या थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरातील गणपतींच्या मूर्तीवरती आपल्याला या थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत. त्यांच्या डोक्यावरनं आपल्याला या अक्षता व्हायच्या आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा, ज्या प्रकारे तुझ्या डोक्यावरती अक्षता पडल्या आहेत तर तशाच माझ्याही डोक्यावरती अक्षता पडू दे अशी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्या जवळच्याच गणपती मंदिरामध्ये जाऊन तेथेही आपल्याला या अक्षता गणपती मंदिरामधल्या गणपती बाप्पांच्या डोक्यावरून या अक्षता आपल्याला अर्पण करायच्या आहे. तर अशा आपल्याला 21 गणपतींच्या डोक्यावरून या अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे की
जशी तुमच्या डोक्यावरती या अक्षता पडल्या तशा माझ्याही डोक्यावर अक्षता पडू द्या अशी प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना। तर अशा प्रकारे 13 फेब्रुवारीला तुम्ही गणेश जयंती अशा प्रकारे साजरी करू शकता आणि त्यांना नैवेद्यही हे दाखवू शकता आणि त्याचबरोबर या सेवाही करू शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।